साताऱ्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी तर वाडेफाटा परिसरात झाड कोसळल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत. अचानक आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण. भंडाऱ्यात 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची तारांबळ तर उकाड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक भागात पावसाची हजेरी. जिल्ह्यात ढगाळ हवामान, शेतकऱ्यांची चिंता वाढली. पुढील 4 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा. उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट, तर विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 43 ते 45 अंशांवर. मे महिना चंद्रपूरकरांसाठी अत्यंत धोकादायक. चंद्रपूरच्या तापमान 44 अंशांवर पोहोचलं. उष्णतेचा तडाखा तीव्र असल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. उष्माघातापासून बचावासाठी कोल्ड रूमची व्यवस्था. बुलडाणा जिल्ह्यात तापमानात पुन्हा वाढ. जिल्ह्याचं तापमान 43 अंशांवर पोहोचलं. नागरिकांनी उन्हात बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. जळगाव जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण. पूर्णा नदीच्या पाणी पातळीत 20 ते 30% घट. नदीतील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे पाणी टंचाईची शक्यता व्यक्त. अमरावतीत वाहतूक पोलिसांना कुलिंग जॅकेटचं वाटप. वाढत्या तापमानापासून बचावासाठी जॅकेटचं वितरण. भर उन्हात ड्युटी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिलासा. वर्ध्यात तापमानाचा पारा 44.2 अंशांवर. मागील 2 दिवसांपासून तापमानात वाढ. उकड्यानं नागरिक हैराण. गोंदियात तापमान 41 अंशांवर. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. तापमान आणखी वाढणार असल्याचा इशारा. 1889 नंतर प्रथमच पुण्याचं तापमान 44 अंशांवर. उष्णतेची लाट आणखी आठवडाभर राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. राज्यात अकोल्याचं तापमान 46.6 अंश, तर अमरावतीचं तापमान 45.4 अंशांवर. जळगावात तापमानाचा पारा 45.5 अंशांवर. ममुराबाद येथील वेधशाळेकडनं 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वाधिक तापमानाची नोंद. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानात काहीशी घसरण. आजचा तापमानाचा पारा 43 अंशांवर. 2 दिवसांनंतर उष्णतेपासून थोडासा दिलासा. मात्र उकाडा कायम. अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. वाशिम जिल्ह्यात 12 ते 14 दरम्यान उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाकडनं आवाहन. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यावरती शुकशुकाट. जळगाव जिल्ह्यात वाढत्या पाणी टंचाईमुळे 4 गावात 7 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू, तर 39 गावांमध्ये 40 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं असून अमळनेर तालुक्यामध्ये सर्वाधिक 6 टँकर कार्यरत. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, लोणार, मलकापूर, देऊळगाव, राजा या शहरांना 15 दिवसाआड पाणी पुरवठा. जलजीवन मिशनचे 600 कोटी रुपये थकले. जलजीवन मिशनची अनेक कामं अद्याप अपूर्ण. जळगावच्या भुसावळमधील वरण गावात पाण्याची भीषण टंचाई. हातनूर धरणातनं वरण गावासाठी आवर्तन सोडण्याची नगराध्यक्षांची मागणी. धुळे शहराला जुलै महिन्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. वाढलेल्या तापमानामुळे पाण्याच्या पातळीत घट. पाणी जपून वापरण्याचं मनपाचं आवाहन. जळगावच्या रावेरमध्ये तापमानापासून केळी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. केळी रोपाला कागदी पिशव्या लावून रोपं वाचवण्याची धडपड. लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले. कांद्याला अवघे 112 रुपये प्रति क्विंटल दर. किलोमागे फक्त 1 रुपया 12 पैसे दर मिळाल्याचा शेतकऱ्यांचा दावा. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. चाळीसगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल. कांद्याला केवळ 100 ते 900 रुपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. सरकारनं कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणी. कांद्याचा दर घसरल्यामुळे शेतकरी चिंतेत. वाशिमच्या बाजारात कांद्याला प्रति किलो 4 ते 5 रुपयांचा दर. सरकारनं तातडीनं नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिव जिल्ह्यातील 4 लाख शेतकऱ्यांना दिलासा. 336 कोटींचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा. विमा कंपनीनं घेतले तांत्रिक आक्षेप. राज्यस्तरीय समितीनं फेटाळले. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. कोल्हापूरच्या शिरोळमधील पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्याला जलपर्णीचा विळखा. आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जलपर्णी काढण्याचं काम सुरू. जळगावच्या चाळीसगावमधील बाजार समितीतील गुरांचा बाजार पुढील 2 आठवडे बंद. 16 मे आणि 23 मे रोजी गुरांचा बाजार भरणार नाही. वाहतूक कोंडीमुळे बाजार बंद ठेवण्यात. धुळ्यात पावसाळ्यापूर्वी नाले सफाईला आज प्रत्यक्षात सुरुवात. शहरातील 7 नाल्यांमधील गाळ काढला जाणार. साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये 52वी हिंद केसरी स्पर्धा रंगणार. 14 ते 17 मे दरम्यान सामन्यांचं आयोजन. देशभरातील 800 स्पर्धक सहभागी होणार. पुण्यातील कात्रज दूध संघाच्या उत्पादनात वाढ.
दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे उत्पादनात वाढ तर विक्रीमध्ये 32% वाढ. नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरीमधनं काही संशयितांना ताब्यात घेतलं. सीबीआयनं ताब्यात घेतलेल्या काही संशयितांची पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी सुरू. कालपासून मुंबईचं सीबीआयचं पथक अहिल्यानगरमध्ये. नाशिकच्या इगतपुरीत जबरी चोरीच्या घटनेमध्ये 5 आरोपींना अटक. आरोपींनी फिर्यादीला अडकवून धमकी देत रोख रक्कम लुटली होती. आरोपींकडून 2 मोटरसायकली, 4 मोबाईल, कोयता आणि रोख रक्कम जप्त. बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात नाफेड केंद्रातनं 15 लाखांपेक्षा अधिक किमतीच्या हरभऱ्याचा अपहार. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल. नाफेड खरेदी केंद्रातनं वखार महामंडळात नेण्यासाठी भरलेला लाखो रुपयांचा हरभरा ट्रक चालकानं परस्पर गायब केला. नागपुरात घरफोडी आणि ज्वेलर्स दुकान फोडून चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये 8 तारखेला गुन्हा. रायगडच्या देहेन गावातील ग्रामस्थ खाडीपुलाचं काम 4 महिन्यांपासून रखडल्यामुळे प्रशासनाविरोधात आक्रमक. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास शनिवारी रास्ता रोको आंदोलन करू. ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा. जळगाव जामोद भूमी अभिलेख कार्यालयातील 2 कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात 10,000ची लाच घेताना. लातूरच्या गोंड गावामध्ये नाल्यामध्ये फेकलेलं नवजात अर्भक आढळलं. अज्ञात मातेनं जन्म दिल्यानंतर अर्भक नाल्यामध्ये फेकल्याचा संशय. पोलिसांकडून तपास सुरू. सातारा लोणंद रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली चक्क 300 वर्ष जुन्या झाडांवरती कुऱ्हाड. वृक्षतोडीमुळे पर्यावरणप्रेमी संतप्त. रस्त्यावरती उतरून तीव्र आंदोलन करण्याचा सामाजिक कार्यकर्त्यांना. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सिंहस्थ कुंभमेळा तयारी आढावा बैठक. कुंभमेळ्यासाठी स्थायी स्वरूपाची कामं करण्यावरती अधिक भर द्या. सूर्य चंद्र असेपर्यंत कुंभमेळा होतच राहणार. भाविकांची निवास आणि भोजन व्यवस्था करणाऱ्या आखाड्यांना 5 कोटी देणार. राज्यातल्या मंत्र्यांचाही ताफा घटला. परदेश दौरेही रद्द. मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. मर्यादित ताफा वापरण्याचा शिवसेना मंत्र्यांचा निर्णय झाल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक गाड्या खरेदीसाठी चाचपणी सुरू. उपमहापौर राजेंद्र जंजाळ आणि स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिय यांनी केली ईव्ही गाड्यांची तपासणी. बारामतीमध्ये पुन्हा एक विमान पडल्याची घटना. शिकाऊ वैमानिक सुरक्षित असल्याची माहिती. नाशिक भोंदू अशोक खरातला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी. जगदंबा पतसंस्थेत काही फेक अकाउंट्स तयार करून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी चौकशीसाठी खरातचा सिन्नर पोलिसांनी ताबा घेतला. दुबईस्थित गँगस्टरच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून भंडाऱ्यातील एक युवक एटीएसच्या ताब्यात. एटीएसकडून तरुणाची चौकशी. संपर्काचं स्वरूप आणि त्यामागील कारणांचा तपास सुरू. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँगच्या संबंधित लोकांबाबत एटीएसकडून सर्च ऑपरेशन सुरू. नाशिकमध्ये देखील एटीएस पथकाकडून जुन्या नाशिक परिसरामध्ये सर्च ऑपरेशन. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात दिलं जाणार. शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात 15 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार. आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना देण्यात येत असलेल्या तुटपुंज्या मदतीविरोधात आंदोलन होणार. वर्ध्यातील नाचणगाव इथे आमदार आपल्या दारी उपक्रम. राजेश बकाने यांनी घेतला विविध कामांचा आढावा. अनेक समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न. पात्र लाभार्थ्यांना जिवंत सातबाराचं वाटप. बुलडाणा जिल्ह्यातील ढंगारपूर गावामध्ये डिजिटल स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण. आधुनिक तंत्रज्ञानाचा ग्रामस्थांकडून स्वीकार. तरुणांकडून ते ज्येष्ठ नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद. अधिकारी कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थांची उपस्थिती. रायगडच्या देहेन गावातील ग्रामस्थ खाडीपुलाचं काम 4 महिन्यांपासून रखडल्यामुळे प्रशासनाविरोधात आक्रमक झालेत. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास शनिवारी रास्ता रोको आंदोलन करू. ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा. पुण्याच्या नसरापुरातील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ भोरमध्ये सकल हिंदू समाजातर्फे निषेध मोर्चा. शिवतीर्थ चौपाटी येथे तहसील कार्यालयादरम्यान निघालेल्या मोर्चात आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी तर जोरदार घोषणाबाजी देखील. विंचूर प्रकाशा राज्यमार्गावरील लासलगावमधील वाहतूक कोंडी लवकरच सुटणार. मंत्री छगन भुजबळांच्या प्रयत्नातून 110 कोटींच्या निधीतून लासलगाव बाह्यवळण रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात. पुढील 15 दिवसात काम पूर्ण होणार. मोदींनी केलेल्या आवाहनाचं साताऱ्यात भाजपकडूनच पालन नाही. घरकुल योजनेच्या कार्यक्रमाला शेकडो बसेसची व्यवस्था. पंतप्रधानांनी पेट्रोल डिझेल बचतीचं आवाहन केलेलं असताना सुद्धा भाजपकडून शेकडो बसेसची व्यवस्था. मुंबई गोवा महामार्गावरील पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा. रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंतच्या अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल आणि डिझेल शिल्लक नाही. इंधन कंपन्यांकडून मागणीनुसार साठा येत नसल्यामुळे पंपचालक हवालदिल. राज्यात रासायनिक पदार्थांचा वापर करून बनावट पनीर तयार केल्यास कठोर कारवाई होणार. अन्न औषध प्रशासनाच्या नव्या कायद्यात कडक शिक्षेची तरतूद. युरियाचा काळाबाजार करणाऱ्यांना दणका. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 55 दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर 798 विक्रेत्यांचे परवाने निलंबित. नागपूर महानगरपालिकेच्या विकास कामांचा आता थर्ड पार्टी ऑडिट होणार. महापौर नीता ठाकरेंचे आदेश.
निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारांवरती चाप लावण्यासाठी मनपा प्रशासन आक्रमक. एकूण कामांपैकी 10% कामांचं थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय. नंदुरबारच्या खांडबारा बाजारपेठेमध्ये माकडांचा धुमाकूळ. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. माकडाच्या हल्ल्यात काही नागरिक जखमी, काही नागरिकांना चावा घेतल्याची माहिती. बुलढाण्यात 7,36,000 हेक्टर क्षेत्रावरती खरीप पेरणीचं नियोजन. 4,32,000 हेक्टरवरती सोयाबीन तर 1,28,000 हेक्टरवरती कपाशीची लागवड होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीला अटक. स्थानिक गुन्हे शाखेकडनं पर्दाफाश. 4 मोटरसायकली जप्त. भंडाऱ्याच्या हार्दोलीमध्ये रानडुकरांच्या शिकारीचा प्रयत्न उधळला. वनविभागाच्या कार्यवाहीनं परिसरात खळबळ. 8 जणांना अटक.